नमस्कार, मी प्राची साळुंखे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज एका नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि आजचा आपला विषय आहे पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डायनो उद्योग समूहाचे अनिल माने सर यांना. त्यांचं आपण स्वागत करूया. सर, महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची थोडक्यात ओळख करून देते. अनिल माने हे डायनो उद्योग समूहाचेच नाही तर डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि पर्यावरण संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. सरांना 30 वर्षांचा हॉटेल व्यवसायाचा आणि 9 वर्षांचा शेफ म्हणून अनुभव आहे. महाराष्ट्रात त्याचप्रमाणे देशात एवढंच काय तर जगात 300 हॉटेल्स उभे करून ग्राहकांना ऑर्गॅनिक भाज्या, हायजेनिक जेवण आणि उच्च प्रतीचे मसाले उपलब्ध करून देणं हा डायनो फूड्सचा मानस आहे. पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग या विषयावर सर आता आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, विषयाकडे वळूया. सर, डायनो फूड्स याची मला हिस्ट्री जाणून घ्यायची आहे की नेमकं ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? डायनो फूडची ही संकल्पना जी आहे ती एकदम नॅचरल, जे सर्वसामान्य समाजामध्ये दिसत असतं त्या गोष्टीवरती चौकस बुद्धी असल्याचा तो परिणाम आहे संकल्पनेचा. पहिली गोष्ट अशी की मी स्वतः हॉटेल व्यावसायिक ॲज अ शेफ म्हणून कामकाज करणं, हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज पश्चिम महाराष्ट्रातलं एक रेप्युटेड कॉलेज चालवणं, आणि या सगळ्या गोष्टीतून मग डायनो फूड्स आहे. पहिल्यांदा हॉटेल्स चालू केल्यानंतर एक व्यक्ती चांगल्या पद्धतीनं कोठ्याधीश होऊ शकतो तो झाला म्हणून आपण हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज उभा केलं. आणि भरपूर मुलं देशात परदेशामध्ये जगभरात सगळीकडे, अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बाकीच्या ठिकाणी कुठं जरी गेलं तर आपली मुलं दिसतात. ही व्यवस्था तयार केली. ह्याच्या पाठीमागचा उद्देश हा सामाजिक होता की ज्या माध्यमातून आपण एक गरीब ठिकाणी जन्माला आलो होतो आणि आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालो. तसंच आपण गरीब विद्यार्थ्यांना एक चांगल्या पोझिशनपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणं, या पद्धतीचं मी कामकाज केलं. हेच सामाजिक काम करत असताना जसं मी इंटरनॅशनल ह्युमन राईट ऑर्गनायझेशन प्रेसिडेंट म्हणून सांगितलं, तर माझी राज्यभराची भरपूर कामकाज आहेत 20-22 वर्षाचे, आणि हे सामाजिक काम आहे, सामाजिक कामाची व्यवस्था आहे. तर याच कामामध्ये ज्या वेळेला मी प्रत्येक वेळेला कुठल्याही शहराकडे जात असतो त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या ज्या अडचणी होत होत्या की जेवण जे आहे ते क्वालिटीचं मिळत नव्हतं, हायजेनिक मिळत नव्हतं, ऑर्गॅनिकचा तर प्रश्नच नव्हता. सगळ्यात महत्त्वाचा भाग हाच असतो की ज्या वेळेला तुम्ही कुठलं जेवण प्रोव्हाइड करताय, ते मेस असो किंवा कुठलेही हॉटेल असो, हायजीन सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. मग या गोष्टी मिळत नव्हत्या, या गोष्टी त्या मिळाव्यात. आणि दुसरी गोष्ट, ग्राहकाची लूट, पैसा, अमाप पैसा. अर्थात मी दुसऱ्या हॉटेलवाल्यांना दोषी नाही समजत आहे, कारण त्यांचं जर प्रॉपर खरेदीच मोठी असेल, त्यांचे कामगारच त्याला जास्त लागत असतील, त्याचा व्यवसाय कमी होत असेल, तर साहजिक काही कॉस्टिंग रेशो हा डेव्हलप होत जातो, वाढत जातो, आणि त्यामुळं ग्राहकाच्या खिशाला बुरदून बसत असतो. आणि म्हणून डायनो फूड्स ही संकल्पना या गोष्टीवरती आधारित दिली गेली की आपण येणाऱ्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगभरामध्ये आपण एक आपल्याला चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक फूड, ग्राहकाला ऑर्गॅनिक फूड मिळणं, एकदम हायजेनिक फूड मिळणं, आणि त्यांच्या असणारे जे मसाले आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत हे मसालेही चांगल्या पद्धतीने मिळणं, अशा वेगवेगळ्या संकल्पनेतून म्हणजे हॉटेल व्यवसाय किंवा जेवणाच्या ह्यानी जिथं पण कुठली व्यवस्था येते, म्हणजे मसाले येतात, भाज्या येतात, जेवणं येतात, ह्या सगळ्या व्यवस्था जी आहेत ते आपण काय करतोय तर तिथं उपलब्ध करून देतोय एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये. म्हणजे 5 स्टार क्वालिटीचं जेवण आम्ही महाराष्ट्रात, देशात एकाच दरामध्ये, ढाब्यापेक्षा कमी दरामध्ये आम्ही पुरवतोय. ही व्यवस्था, ही संकल्पना आम्ही समोर आणली आणि त्या दृष्टीनं कामकाज चालू केलं. अगदी बरोबर सर, तुम्ही आताच म्हणालात की ढाब्यापेक्षा कमी दर आणि 5 स्टार हॉटेलची क्वालिटी तुम्ही आता प्रोव्हाइड करणार आहात. मात्र 5 स्टार हॉटेलची क्वालिटी आणि तेही ढाब्यासारख्या म्हणजे एका छोट्या हॉटेलच्या दरामध्ये तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात. नेमकं हे कसं शक्य आहे? नाही, याच्यासाठी काय व्यवस्था आहे की सध्या मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो की नक्की सध्याची हॉटेल इंडस्ट्री काय आहे आणि त्याचे दर का वाढतात. खरं तर पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की डायनो हॉटेल इंडस्ट्रीमधले चॅलेंजेस काय आहेत. बघा, 20 वर्षापूर्वी जेवढ्या हॉटेल्स होते तेवढे सध्या हॉटेल्स आहेत का वाढलेली आहेत? भरपूर वाढलेली आहेत. त्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे कॉम्पिटिशन आलंय. एखाद्याचा 40,000चा बिझनेस असेल
तर 20 हॉटेल झाल्यानंतर 40 हजारांनी नाही राहणार, तर तो रिव्हर्स येतो आणि त्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. स्टाफ एकदम मोठ्या प्रमाणात स्टाफची जी व्यवस्था आहे ही स्टाफची व्यवस्था ही भयानक आहे. आज कुठलाही अगदी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कामगार जर हॉटेल कामगार जर बघितला तर तो प्रत्येक हॉटेल मालक बघितलं तर मी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे, तो कधी दारू पिऊन कुठं पडेल ह्याची गॅरंटी नसते आणि त्याला क्वालिटी देता येत नाही. दुसरी गोष्ट, तो एकदम चांगल्या क्वालिटीचा शेफ नसतो. समजून चला की एक चांगला शेफ आहे, बरोबर आहे, त्याच्या हाताखाली कोणतरी शेफ म्हणून येतो, याचा 20 वर्षाचा अनुभव असतो, हा 1 वर्षात तो म्हणतो की मी पण आता शेफ झालो म्हणून तो दुसरीकडे काम करतो, त्याच्या हाताखाली तिसरा काम करतो आणि त्याच्या हाताखाली चौथा काम करतो. अशा चौथ्या ठिकाणचा माणूस आमच्या ढाबेवाल्यांना आणि हॉटेलवाल्यांना घ्यायला लागतो, कारण तो 60-70 हजार रुपये पे करू शकत नाही एखाद्या शेफला, तो 10-15 हजार 20 हजारापर्यंत. मग त्याचं स्किलही त्याच लेवलचं राहतं आणि त्यामुळं या स्टाफच्या बाबतीतला क्वालिटीच्या बाबतीतला सगळ्यात महत्त्वाचा विषय पुढे येतो आणि त्यांना ती क्वालिटी मेंटेन करता येत नाही. पर्चेसिंग तिसरा पार्ट जो आहे तो इतका भयानक आहे की अगदी तुम्ही टोमॅटो जरी घ्यायला लागला तर हॉटेल व्यावसायिकांना कधी कधी 60, 70 आणि 80 रुपये टोमॅटो घ्यायला लागतो. ओके. आमचा विषय काय आहे की आम्ही टनामध्ये एकदम मोठ्या क्वांटिटीमध्ये मटेरियल घेणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो आणि मग आमचं पर्चेसिंग उदाहरण दिलं तर टोमॅटो ज्या वेळेला माणसं रस्त्यावरती फेकून द्यायच्या व्यवस्थित शेतकरी असतात, त्यांना दरच मिळत नाही, अगदी तिथंपर्यंत मार्केटमध्ये न्यायचा कशाला म्हणून टाकून द्यायचा. आणि चांगला टोमॅटो तो काही खराब थोडाच असतो, दर पडलेला असतो, तो आम्ही उचलतो 40-40, 50-50 टन आणि त्याचा असेप्टिक करणं, असेप्टिक करून त्यांना बॅरेलिंग करून मग आम्ही 2 रुपयाचा टोमॅटो वापरतो वर्षभर. हे त्यातली महत्वाचे फरक आहेत. आणि यामागे म्हणजे शेतकऱ्यांचा देखील फायदा आहे. हा, शेतकऱ्यांचं नुकसान नाही आहे त्याच्यात, कुठल्याही पद्धती हे नाहीत. मग क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही, रेट हायर. जर खरेदीच जास्त असेल, कामगारच तुम्हाला जास्त लागत असतील, कॉम्पिटिशन तुमचा 40चा 10 हजारावरती व्यवसायाला असेल तर तुमचं रेट हे वाढवावेच लागतील. तर या सगळ्या गोष्टीमुळे आत्ताच्या हॉटेलचे रेट वाढलेले आहेत. आणि मग आम्ही जे करतो ते आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आमचं पर्चेसिंग, आमचं सेंट्रली जेवण बनवण्याच्या पद्धती, यामुळे आमचं कॉस्टिंग कमी जातं. आणि हाच फरक आहे की आम्ही बनवताना 5 स्टार क्वालिटीचं ॲज ॲक्च्युअल मी तुम्हाला पुढं दाखवेन कसं आहे ते बनवलं जातं, पण ढाब्यापेक्षाही कमी दरात तुम्हाला मी पुढं जाऊन ते दाखवेन. अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे जेवणाची. अगदी बरोबर सर. तुम्ही म्हणालात की क्वालिटी आणि क्वांटिटी देखील तुमच्या इथे उपलब्ध आहे. मात्र इतर हॉटेल्सच्या तुलनेत आपल्या हॉटेलमध्ये जे काही मिळतं आणि ते कमी दरात मिळतं असं म्हणालात, तर त्या दरामध्ये आणि इतर हॉटेल्सच्या दरामध्ये नेमकं किती तफावत आहे, किती फरक आहे? याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की इतर हॉटेलची क्वालिटी आणि आपल्या हॉटेलची क्वालिटी. जसं की मी आता हे अनहायजेनिक फूड अशा सदराखाली विषय मांडतोय, तर काय असतं सर्वसाधारण आपण जर बघितलं तर बघा, आम्ही किचन्सची व्यवस्था जर बघितली तर ही किचनची व्यवस्था असते. तुम्ही जवळपास 90% जास्त हॉटेल्स या परिस्थितीमध्ये असतात. किचनमध्ये घुसलं की जे तेलकट जिथं फ्रायपॅन चालतं तिथं मग हे सगळं एवढ्या खराब स्थितीमध्ये हे होतं, तिथं मग कोक्रोच फिरतील, हे मसाले असेच ओपन ठेवले जातात. हायजीन हा प्रकार तिथं जास्तीत जास्त हॉटेल्समध्ये बघत नाही, सर्रास हॉटेलमध्ये, सगळ्या नव्हे. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे टेस्टिंग पावडर वापरली जाते, ॲक्च्युअल टेस्टिंग पावडर वापरणं हे खऱ्या अर्थानं हे नाही आहे, पण ती का वापरतात त्याची कारणं पण मी तुम्हाला समजून सांगतो. ही वापरतात, हे का वापरतात पुढच्या कारणामध्ये दिसेल. हे बघा, इथं जर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं कलर्स वापरले जातात. की तुम्ही आता जेवताना जर बघितलं असेल, हॉटेलमधून कधीतरी आला तर लाल, हिरवे, पिवळे असा हात कधीतरी झालेला असतो, तर ते कलरचा इफेक्ट असतो. हे कलर, बाकीच्या गोष्टी टेस्टिंग पावडर, आणि तिसरी गोष्ट जी डालडा आहे, तेलकटपणा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. माझं तर मत आहे की डालडा हा वापरलाच नाही गेला पाहिजे, आमच्याकडे तो वापरलाच जात नाही, पण डालडा हा टेस्ट डेव्हलपर आहे म्हणून तो वापरला जातो. पण ह्याचे परिणाम फार भयानक असतात आणि हे डायनोच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीत वापरलं जात नाही. कॅटरिंगच्या बाबतीत बघितलं तर कुठंही एखादी लग्नाचा प्रोग्राम आहे किंवा अन्य कुठला आहे तर एखाद्याचं घर असतं, त्याच्या बाजूला कुठली तरी कधीतरी पडलेली रूम असते, जा बाबा तिथं जेवण बनव, आणि तिथं मग हायजीन नसतं, काही नसतं. या परिस्थिती फार घाणेरड्या स्थितीमध्ये आहे. डायनोच्या बाबतीत आणखी दुसरा विषय आहे, हे जे
ग्रेव्ही आहे, ही जी ग्रेव्ही आपण कुठेही जातो हॉटेलमध्ये, आपण एखाद्या 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये जेवलो म्हणजे आम्ही 5 स्टार हॉटेलचं जेवलो असं होत नाही माझ्या दृष्टीनं. कारण त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टी किती पाळलेल्या आहेत याला महत्व आहे. कुठल्या हॉटेलमध्ये काय जेवण बनवलंय यापेक्षा ते किती हायजेनिक बनवलंय हा महत्वाचा पार्ट आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर सर्रास हॉटेलमध्ये 7-7, 8-8, 10-10, 15-15 दिवस ग्रेव्ही बनवलेली असते. ओके. आणि ही ग्रेव्ही सकाळची उकळवायची, संध्याकाळची उकळवायची, परत सकाळी परत संध्याकाळी. मग त्याच्यामध्ये कलर निघून जातो, त्यातले प्रोटीन्स विटॅमिन्स राहतच नाही. आपलं शास्त्रच सांगतं की अर्ध्या तासात जेवण बनवल्यानंतर खा. आणि हे मात्र 8-8 दिवस 10-10 दिवसात ह्याची स्थिती काय होते तर नॅचरली हा कलर काळा पडतो. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे टेस्टलेस होतं. नक्कीच. आणि मग परिणामी काय आहे की त्यात डालडा टाका, त्यात कलर टाका, त्यात टेस्टिंग पावडर टाका. त्याची टेस्ट वाढवण्यासाठी टेस्टिंग इसेन्स पावडर किंवा फ्लेवर त्याच्यामध्ये ऍड करा. थोडक्यात काय की टेस्टिंग पावडर मी तुम्हाला सांगतो कुणीही बघावं की टेस्टिंग पावडर घ्या, अजिनोमोटो घ्या, तेवढंसं घ्या आणि जिभेवरती फिरवा आणि काहीही खा, तुम्हाला टेस्ट लागेल. म्हणजे ते तुम्ही चिकन खाताय का जेवण खाताय हे पण कळणार नाही, पण ती टेस्टी आहे हे कळेल. हा यातला फरक आहे. आणि म्हणून हे या पद्धतीनं वापरलं जातं. भाज्या अनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक नाही आहेत. इनऑर्गॅनिकच्या पद्धतीने हे कशा पद्धतीचं आहे मी पुढच्या टप्प्यात तुम्हाला सांगेन. पण डायनोच्या बाबतीत बघायला गेलं तर डायनो हे काय करते, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती शेतकऱ्यांना डायरेक्ट ऑफर देते की बाबा तू काय कर तर तुम्ही भाज्या ज्या आहेत त्या आम्हाला पुरवा. आमचे काही रूल्स आहेत, आमचे काही नियम आहेत, त्या नियमानं तुमच्या ज्या काही भाज्या तुम्ही पुरवणार आहात, तुमच्या एरियामध्ये कुठली भाजी, बघा मी काय म्हणतोय, तुमच्या एरियामध्ये कुठली भाजी चांगल्या पद्धतीनं त्या वातावरणात तयार होते तीच भाजी आम्ही घेणार. बरोबर. केमिकली तुमच्या ह्या करून घेतलेल्या भाज्या अजिबात घेणार नाही. आमच्याकडून तुम्हाला काय घ्यावं लागेल तर बियाणं जे लागतं ते आणि ऑर्गॅनिक खतं ही कंपनीकडून घ्यायची. आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याची एक प्रक्रिया आहे आमची. ती प्रक्रिया ठेवून आम्ही तुम्हाला हमी भावानं घेतो. म्हणजे मार्केटमध्ये कधीतरी तुमचा माल 4 रुपयाने विकला जातो आणि कधी तुम्हाला 40 रुपयाने विकला जातो. तर आम्ही ठरवेन की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला 30 रुपयांनी कायमस्वरूपी तुमचा माल घेऊ शकतो. लक्षात आलं. तर अशा पद्धतीचा हा एक हमी भावाची पद्धत डायनो आता डेव्हलप करत आहे. आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला आपण काय करतोय तर ते आव्हान करतोय की जेवढं आहे डायनो आता जेवढं विकू शकतंय तेवढे आम्ही पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट करू. ग्राहकाच्या बाबतीत आम्ही आता भाज्या आणतोय, मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये सांगतोय की ऑर्गॅनिक भाज्या, चांगल्या भाज्या आपण ग्राहकापर्यंत पोहोचवणं. आता बाजारामध्ये पण आपण बऱ्याचदा कुठंतरी बाजार भरतात आणि तिथं ऑर्गॅनिक भाज्या आहेत असं म्हणतात. त्याला किती सत्यता आहे हा एकदम गौण प्रश्न आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, तिथं रिझल्ट काय आहेत मी सांगू शकत नाही. पण माझ्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला अगदी व्हिडिओग्राफी पण दाखवणार त्या सगळ्या गोष्टीचे, इथपर्यंत चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर हे या पद्धतीचं आम्ही काय करतोय, भाज्या वापरतोय. यानंतर हे जे जेवण आहे ते 5 स्टारच्या शेफच्या माध्यमातून, ज्या आमच्याकडे जे शेफ आहेत की 4 स्टार 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये 2, 5, 10 वर्ष काम केलेली ही माणसं आहेत. असं खालच्या थराची नाही आहे. तर त्यांच्याकडून आपण जेवण बनवतो एकदम हायजेनिक पद्धतीनं. मग कॅप घालणं, हे करून घेणं, ॲप्रॉन घालणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि टेस्ट डेव्हलप करणं आणि ही जेवण आम्ही समोर आणतो. ज्या जेवणामध्ये कलर, डालडा, टेस्टिंग पावडर नाही, हायजेनिक जे काय आहे सर्टिफाईड हायजेनिक. कारण आमचं पॅकेजिंग आहे, ह्या पॅकेजिंगच्या माध्यमातून येतं आणि ते प्रत्येक ब्रँड, प्रत्येक बॅच ती चेक केलेली असते. अशा पद्धती आहेत. आणि ऑर्गॅनिक जे आहे, ऑर्गॅनिकच्या बाबतीत मी क्लिअर सांगतो कारण सगळ्यांना समजलं पाहिजे. मी जरी किती म्हटलं असेल ऑर्गॅनिक जेवण देतोय तर मी 100% कुणालाच देऊ शकत नाही आहे. कारण मला नाही वाटत आहे की 100% कुठं ऑर्गॅनिक भाजी तयार होते. पण ऑर्गॅनिक देण्याचा प्रयत्न करणे हा शब्द योग्य आहे. कारण आज शेतातून खालच्या बाजूनी म्हणजे आतील बाजूनं सुद्धा ऑर्गॅनिक दुसऱ्या शेतातले खतं आपल्या शेतात येऊ शकतात, हवेतून येऊ शकतात, बाकीचे बरेच विषय आहेत. त्यामुळे ती गोष्ट आपण गॅरंटेड सांगू शकत नाही. पण डायनोचा आमच्या डायनो हा जो ग्रुप आहे याचा जो टॅगलाईन आहे ते द ट्रस्ट आहे. द
ट्रस्ट, एक विश्वास आहे आणि हा विश्वास आम्ही पाळण्याची आमची जबाबदारी आहे. आम्ही ते प्रामाणिकपणे पाळू. तर या पद्धतीची ही जेवणं आम्ही इथपर्यंत आणलेली नक्कीच नक्कीच. आणि शेतकऱ्यांसाठीच फायदेशीर नाहीये, तर नागरिकांच्या पोटाचा आणि त्यांच्या हेल्थचा विचार देखील डायनो फूड्स करत आहे. तर सर, या ठिकाणी थोडंसं आपण थांबतोय, वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठेच जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग या विषयावर अनिल माने सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण बोलत होतो की इतर हॉटेल्स आणि आपल्या हॉटेल्सचे जे दर आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे, तर नेमका हा फरक काय आहे? हां, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे या पद्धतीचे चांगल्या जेवण की ज्याच्यामध्ये कलर, डालडा, टेस्टिंग पावडर, सर्टिफाईड हायजेनिक फूड, ऑर्गॅनिक फूड आणि बॅलन्स फूड. बॅलन्स फूड म्हणजे काय की सर्वसाधारण आपण मगाशीच तुम्ही सांगितलं की ग्राहकाला कसं योग्य ठरेल, त्याच्या आरोग्याला कसं योग्य असेल, या पद्धतीचा तो विषय आहे. आणि त्याला खिशाला परवडणारं देखील असेल. हो, खिशाला परवडणारं तर आहेच, कारण अगदी नक्की त्याच विषयावरती मी येतोय. तर बघूया की जे रेस्टॉरंट आणि ढाब्यांचे जे दर आहेत याच्यापेक्षा कमी दरामध्ये आम्ही कसं आहोत. तर डायनो फूडचं हे मेनू कार्ड आहे. जे रेग्युलर आमचे जे काही फ्रँचायझी आहेत महाराष्ट्रामध्ये, आमच्या जवळपास आता 55-58 फ्रँचायझी आहेत आणि त्या फ्रँचायझीच्या बाबतीत तुम्ही कुठंही जा, अगदी महाराष्ट्रात नाही देशभर जा कुठंही, मी आता सांगतोय तेच दर, त्यामध्ये बदल नाही. आम्ही आता तिरुपती बालाजीला फ्रँचायझी दिलेली आहे, पॉंडिचेरीला फ्रँचायझी दिलेली आहे, त्याच्यानंतर भोपाळला फ्रँचायझी दिलेली आहे, आता दिल्लीला फ्रँचायझी देतोय. दर एकच, कुठंही जा. तर ही पद्धती काय बघा की आम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची पावभाजी, ज्यामध्ये बटर आहे, पावभाजी चांगली आहे आणि स्पेशल चहा दर आहे 40 रुपये. म्हणजे पावभाजी घ्या, मिसळ घ्या, कुर्मापुरी घ्या, मेंदू वडा घ्या, इडली वडा घ्या, 40 रुपये. ढाब्यापेक्षा स्वस्त आहे ना? नक्कीच. आता ही एक महाराष्ट्रीयन थाळी, ही फार सुंदर थाळी आहे की जी आम्ही महाराष्ट्रभर आणि देशभर पाठवण्याचा प्रयत्न करतोय. याच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. ही आता महाराष्ट्रीयन थाळी आहे, पण कदाचित ज्या वेळेला कर्नाटकमध्ये हे चालू असेल त्यावेळेला कर्नाटकी थाळी असेल, ज्या वेळेला ती तमिळनाडू असेल तर त्या पद्धतीची थाळी असेल. आणि ह्या पद्धतीमध्ये असणार काय आहे की एक चांगल्या क्वालिटीची ऑर्गॅनिक भाजी, त्याच्यानंतर डाळ किंवा मोड आलेल्या कडधान्याची आमटी, 3 चांगल्या पोळ्या, चपात्या, बासुमती राईस, कांदा, लिंबू, लोणचं, ठेचा, दर आहे 69 रुपये. 69 रुपीजमध्ये ही थाळी आणलेली आहे. आणि हीच थाळी ज्या वेळेला टिफिनमध्ये डायव्हर्ट होते त्यावेळेला ती 49 रुपयामध्ये होते. म्हणजे 49 रुपयामध्ये आम्ही ते जेवण आणलेलं आहे. आता ही गोष्ट महत्त्वाची बघूया की आज पनीर टिक्का मसाला, मटर पनीर, व्हेज कोल्हापुरी, पालक पनीर, व्हेज कढाई, आणखी 40-50 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या, जी एक भाजी घेताना तुम्हाला आमच्या क्वालिटीची घ्यायला गेला तर 200 रुपयाच्या वरती लागेल कॉस्टिंग. अगदी बरोबर. तर या लेव्हलच्या, या क्वालिटीच्या भाज्या 2 इकडं समजून चाला की पनीर टिक्का मसाला, इकडं व्हेज कोल्हापुरी, तुम्हाला दिलेल्यापैकी 50 भाज्यांपैकी कुठल्याही 2 भाज्या, इथं 140 रुपये किलोचा कोहिनूर बासमती राईस इथं वापरला जातो. 3 चपात्या, कांदा, लिंबू, लोणचं, ठेचा, दर आहे 109 रुपये. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये मी त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि त्या अभ्यासाप्रमाणे हे जेवण आणलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्राहकाचं सॅटिस्फॅक्शन बघणं, त्यांना हे करणं. समजा एखादे 2 मेंबर जर एखाद्या हॉटेलमध्ये जेवत असतील तर त्याला एकच भाजी घ्यावी लागते, कारण दुसरी घ्यायला त्याला ऑप्शन नसतो, कारण त्या संपणार नाही आहेत. आम्ही हीच व्यवस्था केली की अगदी 2 जण जेवायला गेली तर एकाला 2 भाज्या आणि दुसऱ्याला 2 भाज्या, अशा 4 भाज्यांची टेस्ट ते एका जेवणामध्ये घेऊ शकतात, अशी व्यवस्था इथं केली आहे. 109 रुपये दर आहे. त्याच्यानंतर तुम्ही चिकनमध्ये सगळे आयटम घ्या कुठलेही, मग बटर चिकन घ्या, चिकन हैदराबादी घ्या, चिकन बेस, कुठल्याही 40-50 आयटम मधले परत हे 2 आयटम परत जसेच्या तसे 129 रुपयाला. एकदम लॅविश फूड, 5 स्टार क्वालिटीचं फूड. इथं मटनमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचं गावठी मटन, गावठी बकरं जे म्हणतो
म्हणजे देशी आणि वेगळं बकरं असतं की ज्याच्यामध्ये देशी कोंबडी खाणं आणि बॉयलर खाणं जसा फरक आहे तशा पद्धतीतला हा फरक आहे. एकदम पॉश पद्धतीची सगळ्या प्रकारचे वेगवेगळे, अगदी मटण, तांबडा पांढरा रस्सा, आमच्या वेगवेगळ्या आता थाळी येतात नवीन, ज्या वेगवेगळ्या म्हणजे सुकं मटण असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील, त्याच्यानंतर मटण लोणचं असेल, अशी जी थाळी आहे ती सगळ्या ज्या थाळी आहेत ते येत आहेत. पण ही जी रेग्युलर थाळी आहे तिथे दर आहे 149 रुपये. अगदी तांबड्या पांढऱ्याच्या रस्स्याच्या ह्याच्यात. मच्छीच्या बाबतीत माणसांना फार अट्रॅक्शन असतं. अगदी फुल 1 किलोमध्ये 7 पीस तंदूरचे बसतात, पापलेटचे बसतात. त्यातला 1 पीस इकडं सुरमई कढी, याच्यानंतर इथं सोल कढी 200 ग्रॅम, 3 चपात्या, कांदा लिंबू लोणचं ठेचा, दर आहे 229 रुपये. जिथं 400 रुपयाला तुम्हाला थाळी घ्यायला लागते ती आमच्याकडे 229. तर सुरमई घ्या, प्रॉन्स घ्या, 209 रुपयाला आहे. बिर्याणीज अतिशय पॉश आहेत. बिर्याणीमध्ये भरपूर प्रकार आहेत. लिहिता येत नाही म्हणून जास्त लिहिता हे केलं. व्हेज, पनीर, काजू, कुठलीही बिर्याणी घ्या, अशा 10-15 प्रकारच्या एकदम लॅविश बिर्याणी, पॉश बिर्याणी फक्त 89 रुपयाला आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर चिकन आहे, मटन आहे, चिकनच्या बाकीच्या आहेत 99, मटन 109 आणि हे प्रॉन्स बिर्याणी 129. अख्खी तंदुरी चिकन 850-900 ग्रॅमची तंदुरी चिकन फक्त 232 रुपयाला. हाफ तंदुरी चिकन पण येत नाही सध्याच्या ह्याच्यामध्ये. ही आपण सर्वसामान्यांच्या विषयामध्ये हे जेवण आणलंय. तर हे ढाब्यापेक्षा कमी आहे की नाही हे बघणारे सांगतील, आपण सांगायची गरज नाही. तर आता या विषयावरती महत्त्वाचं मत मला तुम्हाला बोलायचं आहे की डायनो फूड्स हे कॅटरिंग्स काय विषय आहे, कॅटर काय आहे, कॅटरिंगचा विषय काय आहे. बघा, सर्वसाधारण आपण एखादी ऑर्डर घेतोय कुठल्याही बाबतीत, आपल्या घरी प्रोग्राम आहे तर आपण जेवण बनवणाऱ्याला बोलवतो की बाबा ये इकडं, मला असं जेवण पाहिजे, मला या गोष्टी पाहिजेत. मग तो म्हणतो की आपण बनवणार आहात, मी आणून देऊ का, तुम्ही मटेरियल देणार आहे. साहजिक आहे, आपल्याला वाटतं की आपण मटेरियल आणून दिलं की आपल्याला स्वस्त पडेल. पण परिस्थिती अशी असते की जे त्यांनी कॅल्क्युलेशन दिलेलं असतं ते इतकं आवाढव्य असतं की जे तुम्हाला परवडत नाही. तुम्ही म्हणता अरे तूच कर ना. मग तो म्हणतो की आता मी तुम्हाला 300 रुपये खर्च येतोय ना, मग मला असं करा ना 250 रुपये द्या. आणि त्या 250 रुपये ज्या वेळेला दर दिला जातो त्यावेळेला मात्र तुम्ही काढलेली लिस्ट, त्यांनी काढून दिलेली लिस्ट तो वापरतोय की नाही हे बघणं गरजेचं असतं. नाहीतर मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो की एखाद्या 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेला असेल आणि एखाद्या लग्नात गेला असेल तर दोन्हीच्या जेवणाची टेस्ट एकच असते का? मुळीच असत नाही. त्याचं कारण असतं की जर पनीर मला एवढा सगळा लागणार असेल तर तो एवढासा वापरतो. जर क्रीम, खवा, बटर जी खऱ्या अर्थाने टेस्ट डेव्हलप करणाऱ्या गोष्टी आहेत ती जर एवढ्या लागणार असतील तर तो एवढ्याशा टाकेल आणि पाणी मात्र जास्त टाकेल. अशी व्यवस्था, म्हणजे जे कमी खर्चाच्या वस्तू आहेत त्या जास्त वाढवतील आणि दिसताना तर तुम्हाला पनीरच दिसणार आहे, वेगळं काही थोडंच देऊ शकतं. कारण त्याचं प्रमाण, कारण मी तुम्हाला सांगतो डायनोच्या बाबतीत ज्या काही डिशेस आहेत, कुणीही महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीने त्या ट्रायल घ्याव्या. पहिली संकल्पना आमची अशी आहे की आज तुमच्या घरी जर कुठला प्रोग्राम असेल तर तुम्ही आमच्याकडून पहिल्यांदा ट्रायल फूड घ्या. म्हणजे तुमच्याकडे 50 माणसं जेवणार आहेत, 100 जेवणार आहेत, 1000 जेवणार आहेत, 5000 जेवणार आहेत, 10,000 जेवणार आहेत. 50 पासून 10,000 जणांना आम्ही जेवण देतोय. तर हे जेवण पहिल्यांदा ट्रायल घ्या आणि ते ट्रायल घेतलेलं काही टेस्ट करा आणि काही परत आमच्या ठेवण्याच्या पद्धतीवरती ठेवा. तुम्हाला आमचं 10,000 जणांचं आलेलं मटेरियल त्याच्याशी एकच रेसिपी आहे, बदल नाही. म्हणजे फसवणूक करणं, त्याच्यामधलं कॉस्टिंग कमी करणं हा प्रकार डायनोचा नाही आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. मी मगाशी सांगितलं की 5 स्टार, 3 स्टार, 4 स्टारचं जेवण आणि लग्नातलं जेवण, तर तुम्ही डायनोच्या बाबतीत हेच जेवण जे जेवला असाल तेच तुम्हाला मिळतं. म्हणजे तुमच्या कॉस्टिंगमध्ये जवळपास निम्म्याचा फरक होतो. आणि इथं डायनो मात्र तुम्हाला लॅविशच जेवण देतं, अजिबात तुमची फसवणूक करत नाही. कारण आम्ही द ट्रस्ट या विषयावरती कामकाज करतो आणि ह्या पद्धतीनं आपण या पद्धती केल्या जातात. दुसरी गोष्ट अशी असते ती बघा, तो जो कॅटरर असतो तो एक लहान बाळ जेवतंय, एक लेडीज जेवते, किंवा आमच्यासारखे मेंबर पण भरपूर येतात. तुमच्याकडे थोडंच आम्ही लग्नाच्या जेवणासाठी येतो. बऱ्याचदा असं होतं की मी जर माझं जेवण एवढं असेल तर मी तुमच्याकडे एवढंसं खाऊन चला ओके सर निघालो असं म्हणतो, बरोबर की नाही. तर यामध्ये तुमची थाळी सरकली की तुमचा काउंट झाला कॅटररचा. आमच्याकडे असं नाही आहे.
आमच्याकडं 50 लोकांचं जेवण त्यावेळेला मागवता, त्यावेळेला आमचा जो काय आजपर्यंतचा अनुभव आहे तो तुम्हाला 65 लोकांचं जेवण पुरतं. म्हणजे 50 लोकांच्या जेवणामध्ये 65 लोकांचं जेवण होतं. किती चांगला फायदा आहे बघा. म्हणजे यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की अगदी तुम्हाला 1000 लोकांचं जेवण मागवायचं आहे तर डायनोकडून 800 जणांचं जेवण मागवा, तुम्हाला 1000 लोकांना पुरेल असं मला वाटतं. अर्थात मी देताना 800च देतोय तुम्हाला, पण मला माहिती आहे ते 1000 जणांना पुरणार. हा यातला महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे एकदम लॅविश क्वालिटीचं जेवण. आता मी तुम्हाला दाखवतो की हे काय प्रकार आहे. आता समजा एका बाजूला हे पनीरचे सगळे आयटम आहेत बघा. पनीर मसाला, कोल्हापुरी कढई, आचारी, तिखा मसाला, बटर मसाला, दो प्याजा, पनीरमध्ये जे काय असतील ते सगळे हॉटेलचे आयटम आणि हे आयटम कुठलेही आयटम 50 आयटम तुम्हाला देणार. जर तुमचे 100 पेक्षा जास्त कमी माणसं असतील तर तुम्हाला 2 भाज्या या थाळीमध्ये इथं, बरोबर आहे. पण तुमचे 100 पेक्षा 300 पर्यंत माणसं आहेत जास्त, तर तुम्हाला 3 भाज्या, दरात बदल नाही, 3 भाज्या तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यानंतर आणखी तुमचे 300 माणसांच्या पुढे कितीही ऑर्डर असतील तर तुम्हाला 4 भाज्या एकाच दरात मिळणार आहेत. ओके, बघा किती व्यवस्था चांगली आहे. नाहीतर मग हे पॉसिबलच नाही आहे. तर ही पद्धती सगळ्यात महत्वाची. ही जेवण परत तुम्हाला हे किती 109 रुपयाचा मी सांगितल्याप्रमाणे. अर्थात तुम्ही ज्या वेळेला 50 लोकांचं जेवण आमच्याकडे मागवाल त्यावेळेला तुम्ही जर मला जेवढे पैसे 109 दिले असतील आणि परत तुम्ही म्हटला की सर आता माझा मोठा इव्हेंट आहे आणि माझे 5000 ऑर्डर आहेत, मला तुम्ही 108 रुपयांनी द्याल का हो? तर डायनो देणार नाही, तुमची ऑर्डर कॅन्सल करेल. कारण इथं आम्ही प्रामाणिकपणावरती काम करतोय, एक सामाजिकतेवरती. अरे मी तुम्हाला अगोदरच देताना स्वस्तात दिलंय, चांगली दिलंय, तर तुम्हीही त्या पद्धतीनं त्याच्यावरती हे करा. हा विषय इथं राहणार आहे. म्हणजे हे या पद्धतीचे जेवण. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की अरे फक्त एवढंच मिळणार का? तर आमच्याकडं तुम्ही म्हणणार सूप पासून, स्टार्टर पासून, डेझर्ट पर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. आणखी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की तुम्ही आमच्याकडे इंडियन मागवा, चायनीज मागवा, थाय, मॅक्सिकन, इटालियन, जॅपनीज, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, कुठलाही फूड मागवा. अच्छा, म्हणजे फक्त आम्ही प्रिपेअर आहोत. आम्ही प्रिपेअर आहोत. ओके, ग्रेट ग्रेट. तुम्ही कुठंही सांगा आणि कुणीही ट्रायल आमच्याकडून घ्या की आम्हाला बाबा आमच्या ह्या पद्धतीचं जेवण पाहिजे, तर आम्ही रात्रंदिवस फक्त याच्यासाठी कामकाज करतोय. आणि ही व्यवस्था महत्त्वाची आम्ही पुढे आणतोय. ही जी जेवण आहेत, हे जेवण जर मी तुम्हाला सांगा, एवढं छान जेवण जर तुम्हाला 90 आणि 95 रुपयाला पडलं, जे आज तुमच्या पुण्या मुंबई मार्केट किंवा आमच्या अगदी एका खेड्या गावातल्या विषयामध्ये 160-180 रुपयाला पडतं, आम्ही ते अगदी ते आम्हाला 90-95 रुपयामध्ये पडतं. तर ग्राहक याच्यावरती विचार करेल आणि जरूर आम्हाला त्याबद्दलच्या ऑर्डर्स देईल. चांगल्या पद्धती आहेत. त्याप्रमाणे नॉनव्हेजमध्ये पण सगळ्या व्यवस्था आहेत. ही पद्धती म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठंही, गोव्यामध्ये कुठंही 3499 रुपयामध्ये 50 लोकांचं जेवण, जे 65 लोकांना अंदाजे पुरेल. मी शुअरिटी घेत नाही. मी 50चं दिलंय, 65ला पुरतात असा माझा अनुभव आहे. ते तुम्ही ठरवायचं आहे. 5999 मध्ये पंजाबी, त्याच्यानंतर नॉनव्हेज 6999 आणि पावभाजी जी आहे मगाशी मी दाखवली ती पावभाजी 1999 रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 लोकांची पाठवली जाते. ही आमची कॅटरिंगची व्यवस्था आहे, जी महाराष्ट्र नाही देशभर आम्ही ही व्यवस्था एकदम मोठ्या प्रमाणात उभा करतोय, अशी ती पद्धत आहे. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही डिशेस बद्दल सांगितलं सर, मात्र यामध्ये येतो भाज्यांचा विषय. तर लोकांनी तुमच्या भाज्या का घ्याव्यात? अच्छा, म्हणजे आता तुमचं म्हणणं आहे की ऑर्गॅनिक भाज्या जी आम्ही आता मार्केटमध्ये प्लेन आणतोय, हा तो संकल्पना तुम्हाला सांगायची आहे की ग्राहकामध्ये, आता तुम्ही पुणे मुंबईकर आहात, तुमच्याकडे ऑर्गॅनिक भाज्या मिळत नाहीयेत. अर्थात मी 100% भाज्या देत नाहीये, हे पण तुम्हाला सांगितलं. जिथं ऑर्गॅनिक भाजी असेल तिथं मी स्टॅम्प मारेन की ही ऑर्गॅनिक आहे. आणि इनऑर्गॅनिक भाज्या तुम्ही अशाही मार्केटमधून घेताय पण महागड्या दरात घेताय, त्याही मी पुरवणार आहे तुम्हाला. तीही त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल की बाबा ही ऑर्गॅनिक नाहीये, त्याला स्टॅम्प नाहीये. बरोबर आहे. म्हणजे मी दोन्हीचा व्यवसाय उभा करतोय फक्त आणि फक्त या ग्राहकांच्यासाठी. कारण त्याच्यासाठी एक चांगल्या क्वालिटीची व्यवस्था. म्हणजे काय करतोय की आम्ही मार्केटमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही भाज्या आहेत त्या घेतोय, एकत्र करतोय, त्या व्यवस्थित कटिंग करतोय. म्हणजे एखादी कुठलीही भाजी तुम्ही पावटा म्हणता, वरणा म्हणता, जे काय आहे ते आमच्याकडं हे येणार नाही,
सोललेलं प्रॉपर असेल, तुम्ही पहिल्यांदा तुम्ही फोडणी दिली की ते टाका आणि बनवा आणि खा, बाकीचं काही नाही. इतके सोप्या पद्धतीचे आहेत. फ्लावर त्याच पद्धतीनं असेल, बाकीच्या बऱ्याच गोष्टी जशा आमच्या पॅकेजिंगमध्ये त्या प्रॉपर घेता येतील तशा आम्ही घेऊन हे तुमच्यापर्यंत एक चांगलं ऑर्गॅनिक फूड पाठवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ही व्यवस्था फार सुंदर आहे, फार चांगल्या पद्धतीची व्यवस्था आहे की ज्या माध्यमातून आपण एक चांगलं ऑर्गॅनिक फूड देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय. तुम्ही कधीही अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये, म्हणजे थोडक्यात काय करू, आपण बाजारात गेल्यानंतर एक 300-400 रुपयाची तर भाजी घेतो, तर त्या पद्धतीनं तुम्ही आमच्या भाज्या घेतल्या तर त्या तुम्हाला टिकाऊ भाज्या असतील, त्या खराब होणार नाही आहेत. तुम्हाला ज्या वेळेला वापरायचा आहे फ्रीजमधून काढा, कट करा आणि वापरा, आणि तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास नाही. सोललेल्या भाज्या, चांगल्या पद्धतीनं कट केलेल्या भाज्या तुम्ही घ्या आणि तुम्ही वापरा, ही त्याच्यामधली व्यवस्था. नक्कीच सर. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेच जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. पैसे कमावण्याचा सर्वात सोपा मार्ग या विषयावर अनिल माने सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकला जाण्याच्या आधी मी मसाल्यांचा विषय काढला होता की नेमकं आपल्या मसाल्यांमध्ये आणि बाहेरच्या मसाल्यांमध्ये जे रेडीमेड मसाले मिळतात त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. आणि मी असंही ऐकलंय की तुम्ही खूप चांगले मसाले आमच्या प्रेक्षकांसाठी किंवा लोकांसाठी आता समोर आणलेले आहेत. तर नेमका काय फरक आहे यांच्यामध्ये? हां, आता मसाले आणलेले आहेत म्हणजे कुठले, तर खडे मसाले, म्हणजे पूर्ण मसाले. आता आम्ही अनुभवलं आहे, आम्ही आमचं डायनो जे काय आहे याच्यामध्ये रिसर्च चालतो प्रत्येक वेगवेगळ्या विषयावरती. आम्ही असं बघितलं की आपण जे मार्केटमधून जे मटेरियल, जे स्पायसेस आणतो, जे पावडर फॉर्ममध्ये आणतो, त्याची जी काही कॅपॅसिटी असते, जी स्ट्रेंथ असते, ती 100%वरून समजून त्याला 80, 70, 60 अशी आलेली असते. म्हणजे त्याची जर समजा एक प्रोडक्ट बनवायचा आहे, जर त्याला जर एक 10 रुपयाची एखादी जिरं लागणार असेल तर ते 15, 16, 18 रुपयाचं लागतं, कारण त्याची स्ट्रेंथ कमी आहे ना. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा काय होतं की जे काही स्पायसेस आतमध्ये टाकलेले आहेत, जे काही टाकलेले आहेत, खडे मसाले टाकलेले आहेत, जे पावडर फॉर्ममध्ये आहेत, त्याचं प्रमाण काय आहे तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही फक्त म्हणता की हा पावभाजी आहे, पावभाजी मसाला टाका, तुम्ही हे टाका, ते टाका, त्या गोष्टी करा. खरं जर बघितलं तर जे स्पायसेस आहेत हे जर ओरिजिनल स्पायसेस जर तुम्हाला मिळाले आणि त्या स्पायसेसच्या माध्यमातून तुम्ही जर केलं तर एवढा मसाला तयार करण्यापेक्षा एवढ्या मसाल्यामध्येही तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. आणि डायनोनी ही व्यवस्था पुढे आणली. म्हणजे काय की असं जर बघितलं तर अगदी 300 पेक्षा जास्त तुमचे मसाले की जे पावडर आहे, तुम्ही घेतलं पावभाजी मसाला घेतला, मटन बिर्याणी घेतलं, पालक पनीरसाठी वेगळे हे घेतले, किंवा इतर बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे प्रत्येक भाजी सांबर मसाला आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, ही भाजी मसाला, ती भाजी मसाला, या प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारात न जाता डायनोने एक फार सुंदर विषय इथं आणलेला आहे. तो काय आणलेला आहे की तुम्हाला एकदम हाय ग्रेडचे मसाले, एकदम क्वालिटीचे मसाले तुम्हाला डायनो पुरवेल. म्हणजे त्याचा एक किट असेल जे पद्धतशीर असं दिलेलं आहे की समजा तुम्हाला एखादं तिखट बनवायचं आहे, घरी तिखट बनवायला लागतं आपल्याला. मग कोणी कोकणी असतो, कोणी विदर्भातला असतो, कोणी महाराष्ट्रीयन कोल्हापूर भागचा असतो, कोणी आणखी काही गोवन पद्धतीचा असतो. तर आम्ही त्याच्या प्रॉपर रेसिपी तुमच्याकडे देतोय. पूर्ण रेसिपी प्रॉपर की ही पद्धती ही बेसिक अशी आहे आणि या पद्धतीनं तुम्ही स्पायसेस बनवावे. सिंपल. म्हणजे तुम्ही याच्यासाठी हा वेगळा मसाला आणून ठेवलाय, त्याच्यासाठी हा आणलाय, हे आणलंय, ते आणलंय, असं नका करू. तुम्ही एकच स्पायसेस आमच्याकडून घ्या की जे एकदम चांगले असतील. आता एकदम चांगले हा विषय पहिल्यांदा लक्षात घ्या. बऱ्याचदा बरेच स्पायसेस हे तेल काढून वापरलेले किंवा त्याच्यावरती फक्त इसेन्स मारलेले, फक्त काही पावडर, म्हणजे ते अगदी काहीच त्यात नसलेले, असे बऱ्याच प्रकारे असतात. डायनोनं ह्या गोष्टी पूर्णपणे काढलेल्या आहेत. म्हणून महाराष्ट्रातून कुठेही तुम्ही जिथून तुम्हाला आमच्याकडून मसाले मागवायचे ते मसाले मागवा आणि त्याबरोबर आमची पुस्तिका मागवा की जेवढे मसाले आहेत ते मागवा. तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या मसाल्यांचे आम्ही पॅरामीटर्स देऊ. आणि हे काय करा, तुम्ही जिरं एवढं घ्या, तुम्ही बाकीच्या वस्तू वेगवेगळ्या घ्या, प्रत्येक ज्या लागतात वेगवेगळ्या त्या थोड्या थोड्या घ्या आणि ग्राइंड करा ना. आज मला पावभाजी बनवायची तर पावभाजी मसाला बनवा,
उद्या सांबर बनवायचा तर तेवढंच बनवा, थोडं थोडं घेऊन, पण त्याची टेस्ट ही तुम्हाला अतिशय चांगली राहील आणि एकदम लॅविश जेवण, चांगलं जेवण तुमचं तयार करता येईल, ही त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये एकदम जेन्युइन आणि होलसेल रेटमध्ये, म्हणजे काय करावं की पहिल्यांदा तुम्ही आम्हाला रेट लिस्ट मागवावी आमची, ती रेट लिस्ट तुम्हाला घ्यायचं आहे तर रेट लिस्ट मागवा. तुमच्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीला ही रेट लिस्ट न दाखवता त्याचे दर काढा, त्याची क्वालिटी बघा आणि ती क्वालिटी बघितल्यानंतर तुम्ही ठरवा. लक्षात आलं? म्हणजे आम्ही त्याचे पॅकेज देऊ, आम्ही छोटे छोटे पॅकेज देऊ की आम्ही ह्या क्वालिटीमधलं तुम्हाला. मी परत सांगतो, डायनो दी ट्रस्ट या विषयावरती आम्ही काम करेन, फसवणूक करणार नाही. तुम्हाला अगोदर दाखवेन की आम्ही हे स्पायसेस तुमच्यासाठी पाठवतोय. नक्कीच. तुम्हाला आवडलं, तुम्हाला रेट आवडले तर आमच्याकडून घ्या, अन्यथा तो तुमचा प्रश्न आहे. फक्त आमची जबाबदारी आम्ही चांगलं देऊ. या पद्धतीचे ह्या स्पायसेसच्या व्यवस्था आहे. कुणीही महाराष्ट्रातून मागितलं तर आम्ही ते पुरवू शकतो. ही व्यवस्था आमची आहे. छान पद्धतीनं त्यांनाही अनुभव वाटेल की बाबा छान आहे, चांगली व्यवस्था आहे, अशी व्यवस्था केलेली आहे. नक्कीच नक्कीच. सर, आपला जो विषय आहे आजचा की पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आणि हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये ज्याला खूप पैसे कमवायचे आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही खूप चांगली संधी आहे. नेमकी ती संधी नेमकी काय आहे? एकदम बरोबर. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जेवण विकतोय, स्पायसेस विकतोय, भाज्या विकतोय, येणाऱ्या काळामध्ये आपण बेकरी आयटम असतील ते विकणार आहे. तर यामध्ये ज्यांना कुणाला आमच्याकडं या सगळ्या फ्रँचायझी पॅटर्न आहे. आमच्याकडं हॉटेल्स आहेत जे छोट्यापासून डायनो टिफिन सेंटर आहे, डायनो गोल्ड आहे, डायनो सिल्वर आहे, डायनो प्लॅटिनम आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे एक वेल विशरची थीम आहे. वेल विशर म्हणजे काय की तुम्हाला ही संकल्पना आवडली सर, मी ही वेल विशर म्हणून तुमचं काम करू शकते. शुभचिंतक, हितचिंतक, त्यातूनही तुम्हाला अगदी छान अर्निंग आम्ही तयार केलेलं आहे. तर अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आमच्या वेगवेगळ्या फ्रँचायझीज आहेत. जे कोणी फोन करतील त्यांना आम्ही त्या कार्यक्रमाच्या आम्ही त्यांना डिटेल माहिती देऊ आणि त्यांना त्या पद्धतीनं डेव्हलप करू. भरपूर चांगल्या पद्धतीनं आमचे विषय, आमचे ही जर जेवणं असतील तर विकली जातील की नाही ते त्यांनी ठरवावी. आमचे जे भाज्या आहेत ज्या तुमच्यापर्यंत येणार आहेत, जे तुम्ही तिथल्या तिथं ग्राहकाला देणार आहे, त्या विकल्या जातील की नाही ते त्यांनी ठरवावं. जे स्पायसेस आहेत ते आम्ही तिथं त्यांच्याकडे देणार आहे आणि ते विकले जातील की नाही त्यांनी ठरवावं. आणि मग आमच्याकडं डायनोकडं तुम्ही जॉईन व्हायचं की नाही हे त्यांनी ठरवावं. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून मला पहिल्यांदा असं सांगावं लागेल की डायनो फूड हे सर्वसामान्य माणसांसाठी उभा राहिले आहे. ऍक्च्युअल फ्रँचायझी हा प्रॉफिट घेईल हा पार्ट वेगळा आहे, पण आमचा उद्देश ग्राहकाला एकदम चांगलं जेवण, हायजेनिक जेवण, मसाले, भाज्या या सगळ्या ज्या हॉटेल इंडस्ट्रीच्या रिलेटेड ज्या काही वस्तू आहेत ते टप्प्याटप्प्यानं डायनो आणेल, पण द ट्रस्ट या विषयाखाली ते विकेल. तुमची कुणाचीही फसवणूक नाही करणार. जे काय असेल ते रास्त असेल. आणि जो कोणी आमच्याकडं फ्रँचाईज म्हणून होणार आहे, जो फ्रँचायझी घेणार आहे, त्या व्यक्तीने मला अगदी छोट्यापासून, अगदी छोट्या दुकानात, जे एखादं भुसारी मालाचं दुकान आहे त्यातून सुद्धा एखादा सुरुवात करू शकतो, अगदी स्टँडर्ड हॉटेलपर्यंत. आमच्या त्या कॅटेगरी आहेत. त्या कॅटेगरीमध्ये ते लाखो रुपये कमवू शकतील. अर्थात मी परत एकदा सांगतो, जसं मी इतका परखड बोलतो, एकदम क्लिअर बोलतो, कुठलीच गोष्ट आतमध्ये ठेवत नाही. माझं काम यांना या पद्धतीचं प्रॉडक्ट चांगलं देणं हे माझं असेल. जो कोणी फ्रँचाईज म्हणून माझ्याकडे येणार आहे त्यानं काहीतरी थोडं केलं पाहिजे. मी 95% तुमचा रोल बजावतोय, तुम्हाला चांगल्या क्वालिटीची जेवणं देतोय, तुमच्या शेफच्या बाबतीतले हे करतोय. आमच्याकडे शेफ वगैरे काही नाही आहे. आमची जेवणं डायरेक्ट मस्त एकदम हायजेनिक आहेत, एकदम प्युअर आहेत, एकदम चांगली आहेत, एकदम प्युअर व्हेज आहे आणि हे पण आहेत. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर ते त्यांना डिटेल समजेल. ज्यांना कुणाला महाराष्ट्रातून, देशातून म्हणतोय कुठंही, अगदी आम्ही लंडनचं रेस्टॉरंट डिसेंबरपासून डॉक्युमेंटली चालू करतोय. येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचं सिडनी, मेलबर्न, ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या फ्रँचायझीज फायनल झालेल्या आहेत. पण ट्रायल जे आहेत ते लंडनमधून आम्ही ते ट्रायल्स घेणार आहे. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया असेल, फ्लोरिडा असेल, इथं आम्ही तयारी केलेली आहे. अगदी दुबई आहे, सिंगापूर आहे. जगभर माझी हॉटेल मॅनेजमेंटची मुलं आहेत आणि आमचे मित्रमंडळी आहेत. त्यांनी ऑलरेडी हे बुक केलं की तुम्ही जसं चालू कराल तसं आम्हाला पटकन द्या. पण 6 महिन्याचं लंडनमध्ये जर मी देत असेल, जगभरात जर देत असेल तर इथंही चांगलं देणार, ही व्यवस्था आहे. तर ग्राहकाच्या माध्यमातून ही एक संधी आहे, ही एक अपॉर्च्युनिटी आहे. नक्कीच. आणि आमची प्रत्येक 20-20 किलोमीटरवरती हॉटेल्स असणार आहेत. म्हणजे
पूर्ण स्टेट आणि नॅशनल लेवलच्या हायवेजवरती आणि शहरामध्ये टप्प्याटप्प्यावरती आमचे युनिट असतील, जिथं तुम्हाला 40 रुपयाचा नाश्ता, 49चं जेवण आणि बाकीचे एकदम सुंदर कॅटरिंग भारतभर कुठेही तुम्हाला चांगलं मिळेल, एकदम कमी बजेटमध्ये मिळेल. ग्रेट सर. आणि ग्राहकांसाठी तुम्ही अतिशय खूप चांगली अशी अपॉर्च्युनिटी आणलेली आहे, कारण त्यांच्या हेल्थचा देखील डायनो फूड्स हा विचार करताय आणि ही खरंच फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. दरम्यान तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना डायनो फूड्सच्या माध्यमातून एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. लवकरच भेटूया पुढच्या भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.